चला मित्रांनो, पुढची संकल्पना येते प्रत्यावर्त म्हणजेच अँटीसायक्लोन। आता हे प्रत्यावर्त काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे। जमिनीचा एखादा भाग किंवा पाण्याचा एखादा भाग जर जास्त थंड झाला तर त्या ठिकाणची हवा थंड होऊन जाते आणि हवा थंड झाली की हवेचे थरावर थर जास्त वायुभाराचे पट्टे तयार व्हायला लागतात बघा। आणि जर मधल्या भागात हवेचा भार जास्त असेल आणि तुलनेने भोवताली हवेचा भार जर कमी असेल तर हवा जी आहे ती नेहमी जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहत असते। म्हणजे मधल्या भागामध्ये आपण आता असं गृहीत धरू 1010 मिलीबार या ठिकाणी हवेचा भार आहे, या ठिकाणी 1009 हवेचा भार आहे, या ठिकाणी 1008 आहेत, या ठिकाणी 1007 आहेत, या ठिकाणी 1006 आहेत। म्हणजे मधल्या भागामध्ये हवेचा भार जास्त आहे आणि जसं तुम्ही या पट्ट्यापासून जसं चारी बाजूला दूर जाणार तसं हवेचा भार कमी होत चालला असेल तर हवा नेहमी जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून भोवतालच्या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहायला लागते आणि वाहताना ही वारे चक्राकार वाहतात। ठीक आहे, आणि हे वारे आवर्ताच्या अपोजिट वाहतात। आवर्तामध्ये मध्ये येतात, प्रत्यावर्तामध्ये बाहेर पडतात, म्हणून आवर्ताच्या अपोजिट म्हणून प्रत्यावर्त असा शब्द वापरला जात असतो अँटीसायक्लोन। तर मध्य भागातील जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून भोवतालच्या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे या पद्धतीनं मधल्या भागातील जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून भोवतालच्या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांना प्रत्यावर्त वारे म्हटलं जात असते। तर अशा पद्धतीनं ही प्रत्यावर्त वाऱ्याची संकल्पना या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। मध्ये हवेचा भार जास्त आहे, भोवताली हवेचा भार कमी आणि मधल्या भागातील जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून सभोवताली कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वारे वाहत असतात, या वाऱ्यांनाच म्हणायचं प्रत्यावर्त वारे। मात्र हे प्रत्यावर्त जे या ज्या ठिकाणी प्रत्यावर्त निर्माण झालं त्या ठिकाणी आकाश निरभ्र राहतं। ठीक आहे, आकाश निरभ्र राहते, दुसरीकडची हवा येत नाही, उलट इथलीच हवा दुसरीकडे जात असते, त्यामुळं या ठिकाणी ढग येत नाही, ढग येत नसल्यामुळे पाऊस पडत नाही। आणि अशा प्रकारचं प्रत्यावर्त जर एका ठिकाणी जास्त वेळ थांबत असेल तर खूप जास्त वेळ त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडत नाही आणि पाऊस पडत नसेल तर त्या पट्ट्यामध्ये जमिनीचं रूपांतर वाळवंटात होऊन जात असते। म्हणून जगात जेवढे वाळवंट आहेत ते प्रत्यावर्त असलेल्या भागामध्येच आहे। प्रत्यावर्त निर्माण झाल्यानंतरच त्या ठिकाणी पाऊस पडला नाही, पाऊस न पडल्यामुळं त्या पट्ट्यामध्ये वाळवंट तयार होत असतात। तर अशा पद्धतीने ही प्रत्यावर्ताची संकल्पना आहे। मग प्रत्यावर्तामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे बाहेरच्या दिशेने वारे वाहत जात असतात बघा। ठीक आहे, आणि या वाऱ्याची दिशा जी असते उत्तर गोलार्धामध्ये, आता आपल्याकडं जर आपण बघितलं आपण उत्तर गोलार्धात आहोत, उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याची दिशा असते घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि आपण दक्षिण गोलार्धाचा जर विचार केला तर दक्षिण गोलार्धामध्ये वारे जे ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं बाहेर पडत असतात असे। हे दक्षिण गोलार्धातील प्रत्यावर्त आहे। तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धातील प्रत्यावर्तातील वाऱ्याच्या दिशेमध्ये फरक पडतोय। यावरून असे डायग्राम दाखवल्यानंतरच लक्षात यायला पाहिजे की हे दक्षिण गोलार्धातलं प्रत्यावर्त आहे की उत्तर गोलार्धातलं। मध्ये वारे येत असेल तर आवर्त आहे, बाहेर वारे जात असेल तर प्रत्यावर्त। मध्ये येताना घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशेनं मध्ये येत असेल तर उत्तर गोलार्धातलं आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं मध्ये येत असेल तर दक्षिण गोलार्धातलं आहे। आणि बाहेर वारे बाहेर जात असताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं बाहेर जात असतील तर उत्तर गोलार्धातलं आहे आणि घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशेनं बाहेर पडत असेल तर दक्षिण गोलार्धातलं आहे। तर अशा पद्धतीनं हे प्रत्यावर्ताची संकल्पना क्लिअर करून घ्यायची। मग आता प्रत्यावर्ताचे सुद्धा दोन प्रकार पाडले जातात। कुठले कुठले दोन प्रकार? एक आहे उष्णकटिबंधातील प्रत्यावर्त आणि एक आहे समशीतोष्ण कटिबंधातील प्रत्यावर्त। उष्णकटिबंधातील जे काही प्रत्यावर्त आहे हे प्रत्यावर्त खंडाच्या पश्चिम भागात असतात आणि समशीतोष्ण कटिबंधातलं जे प्रत्यावर्त आहे ते आवर्ताच्या पाठीमागून येत असतात। ठीक आहे, या ठिकाणी उष्णकटिबंधातलं जे प्रत्यावर्त आहे हे स्थिर असतं एकाच ठिकाणी आणि हे इकडून तिकडं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जात असते, म्हणजे हे अस्थिर असते। ठीक आहे,
उष्णकटिबंधातील जे प्रत्यावर्त आहे याचा विस्तार मोठा असतो आणि समशीतोष्ण कटिबंधातील जे प्रत्यावर्त आहे त्याचा विस्तार छोटा असतो. ठीक आहे. उष्णकटिबंधातील जी प्रत्यावर्त आहे ते दोन्ही गोलार्धामध्ये 20 ते 30 अक्षीवृत्तादरम्यान असतात बघा. आणि हे जे आहे हे 55 ते 65 अक्षीवृत्तादरम्यान असतात. तर अशा पद्धतीने हा यातला फरक लक्षात घेतला पाहिजे उष्णकटिबंधातील आणि समशीतोष्ण कटिबंधातील. उष्णकटिबंधातील जे काही प्रत्यावर्त आहे ते खंडाच्या पश्चिम भागात तयार होतात आणि 20 ते 30 अक्षीवृत्तादरम्यानच पण खंडाच्या पश्चिम भागात तयार होतात. हे स्थिर असतात, आकाराने मोठाले असतात. आता हे खंडाच्या पश्चिम भागातच का तयार होतात हेही लक्षात घेतलं पाहिजे, कारण कोणत्याही खंडाच्या पश्चिम भागालगत आपण जर बघितलं तर तिथून शीत सागर प्रवाह वाहत असतात विषुववृत्ताकडे. त्यामुळे साहजिकच आहे शीत सागर प्रवाहामुळं या ठिकाणी आता सागर प्रवाह जो असतो 20-30 किलोमीटर रुंदीचा असतो आणि तेवढ्या पट्ट्यातलं जे पाणी ते थंड राहतं. पाण्यालगतची हवा पण थंड राहते आणि हवा थंड असल्यामुळे हवा थरावर थर संचित होऊन जाते आणि म्हणून खंडाच्या पश्चिम भागामध्ये प्रत्यावर्त तयार होत असतं. आणि खंडाच्या पश्चिम भागात प्रत्यावर्त तयार होतं आणि हे तसंच राहतं दीर्घकाळ, कारण हे शीतप्रवाह तसेच वाहतात, वर्षानुवर्षे वाहत आलेले, शेकडो वर्षापासून वाहत आलेले आहेत. म्हणून त्या पट्ट्यामध्ये जर आपण विचार केला तर शेकडो वर्षे या ठिकाणी हवा जी आहे ती थंड आहे आणि जास्त वयोभराचा पट्टा असल्यामुळं त्या पट्ट्यात पाऊस पडत नाही आणि म्हणून उष्णकटिबंधातील ज्या ठिकाणी प्रत्यावर्त आहे त्या ठिकाणी वाळवंट तयार झालेले. पण समशीतोष्ण कटिबंधातील प्रत्यावर्त ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वाळवंट तयार होत नाही, कारण ते क्षणातच निघून जाते, कारण ते एका ठिकाणी स्टेबल राहत नाही, ते अस्थिर आहेत. आणि हे जे स्थिर आहे हे एकाच ठिकाणी असते, शेकडो वर्षापासून एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे शेकडो वर्षापासून त्या पट्ट्यात पाऊस पडत नाही आणि पाऊस न पडल्यामुळं जमिनीचं रूपांतर वाळवंटात होतं. मग अशा वाळवंटांना या ठिकाणी काय काय नाव आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आपण. या ठिकाणी उत्तर अमेरिका आहे, इथे दक्षिण अमेरिका आहे, हा युरोप खंड आहे, हा आफ्रिका खंड येतो असतो, इथं भारत आहे आपला, हा ऑस्ट्रेलिया आहे आणि हा अंटार्क्टिका आहे. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागात इथं वाळवंट आहे, याला म्हणायचं कोलोरॅडो वाळवंट. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, याला म्हणायचं आटाकामा वाळवंट. आफ्रिकेच्या पश्चिम भागात वाळवंट आहे इथं, याला म्हणायचं सहारा वाळवंट. दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, याला म्हणायचं नामिबियाचं वाळवंट किंवा कलहरी वाळवंट. ऑस्ट्रियाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, याला म्हणायचं व्हिक्टोरियन वाळवंट किंवा पश्चिम ऑस्ट्रेलियन वाळवंट. आशिया खंडाच्या पश्चिम भागात इथं वाळवंट आहे, याला म्हणायचं अरेबियन वाळवंट. आणि भारताच्या पश्चिम भागात आहे, याला म्हणायचं थरची वाळवंट. उष्णकटिबंधामध्ये जे वाळवंट आहे ही सगळे वाळवंट 20 ते 30 अक्षीवृत्तादरम्यान येतात आणि ही सगळे वाळवंट खंडाच्या पश्चिम भागातच आहे. त्यामुळं उष्णकटिबंधातला खंडाचा पश्चिम भाग हा वाळवंटांनी बनलेला आहे आणि या वाळवंटांनी जगाचा जवळपास 14% भाग व्यापला गेलेला आहे. आणि भूखंडाचा जर विचार केला तर भूखंडाचा जवळपास 29% भाग व्यापला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हे वाळवंट येत असतात. ही वाळवंटी पट्टा म्हणजेच प्रत्यावर्त असलेला पट्टा आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळं आहे. वाळवंटामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं सहारा वाळवंट हे सर्वात मोठं वाळवंट येतं जगातलं. आपलं भारतातलं थरचं वाळवंट हे जगातलं 7व्या क्रमांकाचं वाळवंट येतं असतं. तर या पद्धतीनं हे वाळवंटाची आणि त्यावरून प्रत्यावर्ताची संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. तर हे झालं प्रत्यावर्त.